गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, मथुरेच्या देवराया, मथुरेचा देवराया, मथुरेच्या देवराया, मथुरेचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. जयंती केल्या स्वर्णमय सगळं ज्ञान त्या ठिकाणं त्यांना ईश्वरा करणं का दायला तुम्हाला भाव झालो चालायचं गोकुळीच्या सुखांत बार नाही का, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या गुडिया तोरणी करती गाता गाती गाडे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी विठाला. विठाला विठाला हरे विठाला विठाला हरे विठाला 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 हरे विठाला. शिवाजी महाराज ओम चैतन्य गगनगिरी महाराज, ओम चैतन्य गगनगिरी महाराज, ओम चैतन्य गगनगिरी महाराज. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, केला पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घराले, घराले कृपाळ, नाम घेता का समर्थजीने केला ऊर्जा, धन्य तुकोबा समर्थजीने केला ऊर्जा, रामेश्वर धन्य तुकोबा समर्थजीने केला ऊर्जा. गोकुळीच्या सुगंध बारण लेखा प्रसिद्ध संगी की जे शेगिरता नवले स्वतः देते तो सर्वच्या शेत निवडलेली गवळण महाराज हुसेन तुकोबारांच्या घात्यातील चार जन्नती सगळ्यांच्या पाठांतरातली. परंतु भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळामध्ये झालेला आनंद प्रगट करून सांगणारी गवळण आहे. गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी गवळणीमध्ये दोन रंग आहेत, एक बाह्य रंग आहे, एक आंतरंग आहे. परमार्थाला दोन रंग आहेत, एक बाह्य रंग आहे,
एक आंतरंग आहे. गंध लावणं, माळ घालणं, एकटांगी नेसणं, धोतर नेसणं, एकटांगी नेसणं, फेटा बांधणं हे परमार्थाचं बाह्यरंग आहे. हा बाह्यरंग आहे. पण सगळ्यांमध्ये देव पाहणं हा परमार्थाचा अंतरंग आहे. इथं दोन रंग आहेत. दाढी वाढवणं, बायका पोरं बसवणं, चांगलं राहणं, कपडे भारी घालणं हा बाह्यरंग आहे. पण इथं दोन रंग आहेत. 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार आहेत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. एक भक्त ज्ञानी आहे, एक भक्त अर्थार्थी आहे, एक भक्त जिज्ञासू आहे आणि एक भक्त ज्ञानी आहे. पण ज्ञानोबरायांचं स्पष्ट म्हणणं असं आहे, ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही. कर्म बाधत नाही. ज्ञानी भक्ताला कर्म का बाधत नाही? ज्ञानी या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्यामध्ये पशु, पक्षी आणि मानव याच्यात भेद पाहण्याची ज्याची ताकद नाही, जो भेद पाहतच नाही तो ज्ञानी आहे. ज्ञानाचं लक्षण असं नाही आहे. उदाहरणार्थ ही दोन्ही मुलं खोदातली तज्ज्ञ आहेत, ज्ञानी नाही आहेत, तज्ज्ञ आहेत. हे दोन्ही माणसं गायनातले तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत. हे पिटीतले तज्ज्ञ आहेत. काही माणसं चालू काम बिघडवण्यात तज्ज्ञ आहेत, काही माणसं चालू कामात खीळ घालायला तज्ज्ञ आहेत, काही माणसं लग्न मोडायला तज्ज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडवायला तज्ज्ञ आहेत, काही प्यायला तज्ज्ञ आहेत. किती पिऊ द्या, जमीन सोडतील पण बाटली सोडणार नाही. काही माणसं जुगारी तज्ज्ञ आहे. वाक्य नीट ऐका. अख्खं जग तज्ज्ञ आहे, अख्खं जग तज्ज्ञ आहे. अख्खं जग स्वप्दार अख्खं जग तज्ज्ञ आहे. नीट ऐका. पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. वाक्य अख्खं जग तज्ज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. म्हणून 8व्या अध्यायामध्ये शेवटची ओवी आहे, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. काय ओवी आहे? तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ तज्ज्ञ. काही हृदयरोग तज्ज्ञ आहेत, काही किडनी तज्ज्ञ आहेत, काही फुफ्फुस तज्ज्ञ आहेत, काही बाळरोग तज्ज्ञ आहेत, काही फक्त नखातले तज्ज्ञ आहेत, अंगठ्यात कळत नाही, अंगठ्यातले तज्ज्ञ आहेत, फुफ्फुसात कळत नाही. अख्खं जग तज्ज्ञ आहे. काही तर इतके तज्ज्ञ आहेत का गुप्तरोग तज्ज्ञ आहे. गुप्तरोग तज्ज्ञ. जो तज्ज्ञ आहे त्यालाच रोग गुप्त आहे, जो तज्ज्ञ आहे त्याला रोग गुप्त आहे आणि तोच गुप्त रोग तज्ज्ञ आहे. ही माणसं तज्ज्ञ आहेत. पण गगनगिरी महाराज सर्वज्ञ आहे, ज्ञानोबा सर्वज्ञ आहेत, तुकोबा सर्वज्ञ आहे. आणि ज्यांना ज्ञानी म्हणतात, मग आजची गवळण अर्थ नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. अर्थ नाही आहे, अर्थार्थी नाही आहे, जिज्ञासू नाही आहे, ज्ञानी गवळण आहे. आणि ज्ञानी गवळण असून आजची गवळण बाह्यरंग नाही आहे, अंतरंग आहे. दोन्ही बाजू नीट केला. बाह्यरंग हे बाह्यरंग आहे. काही लोक म्हणतात बाह्य, बाह्य ते बाह्यच आहे, बाहेरचं ते बाहेरच आहे आणि आतलं ते आतच आहे. जे एखाद्या माणसाने बाह्यरंगाचं हे केलं, साधी गोष्ट आहे, दगडाला गुळ चोळलाय, दगडाला गुळ चोळलाय. ती समाधी आहे मार्क्सिस्ट वद्य 13 आणि मुक्ताबाईची समाधी आहे वैशाख वद्य 10. आता त्याच्यात निवृत्ती दादाला एक आकडा लय आवडतो. एक आकडा दादाला लय आवडतो. एक आकडा कसा आवडतो बा? भजन तुम्हीच म्हणा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. पहिलं नाव कोणाचं? निवृत्तीचं पहिलं नाव. एक झालं. 2 4 भावंडांमध्ये पहिला भाऊ कोण आहे? निवृत्ती. निवृत्ती दादाला एक आकडा लय आवडतो. एक नाव आहे भजनात पहिलं नाव निवृत्ती. जन्माला येण्यात त्या घराण्यात पहिलं नाव निवृत्ती. पुढे ऐका बरं का. आणि महिन्याच्या तिथीतला जन्मही प्रतिपदेला पहिलाच एक आवडतो. निवृत्ती दादाला एक लय आवडतो. आणि आज ज्याचं कीर्तन आहे ना त्याला 8 लय आवडतो. 8 लय आवडतो. कृष्णाला 8 लय आवडतो. कृष्णाला 8 इतका आवडतो का सगळ्या गोष्टीच घडायच्या 8 आहेत. इतका आवडतो कृष्णाला 8. कसा आवडतो पहा. आला अष्टमीला,
मला 8 वर्षाचा, राण्या 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, कामही केली 8, आणि ज्या इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. कृष्णाला 8 आवडतो, निवृत्ती दादाला 1 आवडतो. दोन्ही पहा कसे. आणि पुढे सांगून तो घोटाळा कराल तुम्ही सगळे. ज्ञानोबर आहे आणि कृष्ण यांचा जन्म एक दिवशी असं नाही, तो अवतारच एक आहे. तुम्ही म्हणाले नावं कामून झाले, म्हणजे अजून आपल्या लोकांना माहीत नाही. लोक खंडोबा म्हणतात. खंडोबा आपला खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. हो, जर आता खंडोबा असता तर त्याचं मतदार यादीत नाव असतं, त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड निघालं असतं. खंडोबा जावई लोकांना माहीत, अजून तुम्हालाच माहीत नव्हतं. सांगू कपडे जाऊ. खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. खंडोबाची पहिली बायको नेवाशाच्या तिम्मा शेतवाण्याची मुलगी आहे. नेवाशाच्या तिम्मा शेटवाण्याची मुलगी पहिली बायको खंडोबाची. आणि दुसरी बायको इंद्राची मुलगी आहे, तिचं नाव बानाई आहे. खंडोबाची 2 लग्न झाली. तुम्ही करीत काय होते इतके दिवस? हो, यातले जेजुरीला किती गेलेत? जेजुरीला सगळेच गेले. फक्त एकच वाक्य सांग मला, जेजुरीत खंडोबाची मंदिरे किती आहेत? तुम्ही गेलतेच कशाला? खंडोबाचे जेजुरीत मंदिरे किती आहेत? 2 आहे. कोण तपास करते? 2 आहेत. ते ती 2 मंदिरं काय सांगतो. जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे, आणि त्या सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील होता, आणि तो खंडोबाचा कट्टर भक्त होता. तो वारी चुकू देत नव्हता देत. जसे हे सगळा परिवार जसा गगनगिरी महाराजांचा कट्टर परिवार आहे, तसं तो वारी चुकू देत होता. तर इंद्रिय थकल्यावर खंडोबा त्याच्यासाठी खाली आला, म्हणून 2 मंदिर आहेत. आणि मग खंडोबाची 2 लग्न झाली. एक लग्न श्रावणी पौर्णिमेला झालं, आणि एक लग्न माघ पौर्णिमेला झालं. एक लग्न नळदुर्गाला झालं, आणि एक लग्न पालीला झालं. आणि दुसरी जी बायको आहे खंडोबाची बानाई, ही इंद्राची मुलगी आहे. मालेगाव जवळच्या चंदनपुरीच्या घाटात. बापाचं ऐकत नाही म्हणून बापाने पेटीत टाकून दिली. ती त्या धनगराने सांभाळली. तिच्यावर शंकर प्रसन्न झाले. आणि मोहिनी जी होती ती नेवाशाजवळ, नेवाशामध्ये मोहिनी राजाचं मंदिर आहे. तिथं समुद्र मंथन झालं, आणि त्यातलं युद्ध झालं. त्यावेळेस जे अमृतकण होते, ते अमृतकण त्या पाण्यात पडले, म्हणून भंडारदऱ्यावरून जी वाहून जाते तिच्यामध्ये काही कण उडाले, म्हणून प्रवरेला अमृतवाहिनी म्हणतात. आपण फक्त म्हणतो आमच्या उसात पाणी जात आहे म्हणून ती अमृतवाहिनी. असं नाही. तिथं 3 नद्या एकत्र आल्यात, मुळा, गोदावरी, प्रवरा, म्हणजे त्याला अमृतवाहिनी नाव. तिला मोहिनी राजाचं मंदिर आहे आजही. आणि दुसरी जी मुलगी होती ती बानाई होती. आणि म्हणून जेजुरीला 2 लग्न झाल्यावर बायको घेऊन आले खंडोबा बानाई. आणि आणल्यानंतर खाली ठुली ती ते झाड एक. आणि ती बाईला राग आला. सवत आणल्यावर कोण नाही रागील. ती जरा बिघाडली माळसा. ती जरा हातपाय आपटायला लागली, असं झालं तसं झालं. ते म्हटले नाही, ही तुझी पूर्वीची दाशी होती, हिचं नाव जयाद्री होतं, या अवतारात मी पूर्ण केलं म्हणून ती आली. म्हणून जेजुरीला जेवढे लोक लग्न झाल्यावर जातात, त्यांनी बायको घेऊन जाताना जिथं बानाई ठेवली जाते तिथं बायको ठेवायची असते. आणि तिथून बायको उचलून वर न्यायची असते, असा नियम आहे. आणि ती डायरेक्ट उचलायची नाही, घरी 5-6 दिवस प्रॅक्टिस करायची. जर सगळ्या बरगाड्या क्लिअर राहिल्या आणि दम बिम छाटला नाही म्हणून लोकांनी खंडोबावर अतिक्रमण केलं, 5च पायऱ्या केल्या लोकांनी. आता सगळे बायको किती केल्या? आता 5ही बंद झाल्या. आता नाही, आता जागे उचलायची, बाटली भर पाणी, लशी सांग लशी सांग लशी सांग. हे नाही आपण इथं तिथं नियम आहे, त्याला ते नियम आहेत. आता थोडं उलटं फिरायचं, आपल्याला थोडं मागं जायचं. करंट लावून दिला तुम्हाला. करंट कसा लागलाय पहा. आजची गवळण आंतरंग नाही, आपलं बाह्यरंग नाही,
अंतरंग आहे. आणि आजची गवळण आर्त नाही, अर्थार्थी नाही, जिज्ञासू नाही, ज्ञानी आहे. इथं आलो आपण आता. म्हणून माझं वाक्य होतं, सगळं जग तज्ज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. गगनगिरी महाराज सर्वज्ञ आहे. हां, आणि त्यासाठी काल आहे. आता काळाचं थोडं 3 गोष्टी आहेत. पहिल्या, येतात, यावं लागतं आणि आणावं लागतं. 3 गोष्टी क्लिअर करा. येतात यावं लागतं आणि आणावं लागतं. आपल्याला यावं लागतं. आता आपण जे आलोय ना, आता हे भोग आपण जे भोगतोय हे मागचे आहेत. 17वा अध्याय असं म्हणतो, जाण जाणी जे फुले, मानत जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे. हे भोग आहेत आपले. हे उगाच माझं देवानं वाईट का केलं, मी काय केलं, तर तो काहीच केलं नव्हतं. तुझं आत्ताचं नाहीच आहे, हे सगळा मागचा कुठाना आहे. आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता. आणि करुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता. सौ कमल सोपान साने यांची बहीण आजारी आहे. कृपया त्यांचे नातेवाईक स्टेजच्या डाव्या साईडला घ्यायला आलेत. त्यांनी साईडला जायचे, डाव्या साईडला तुमचे नातेवाईक घ्यायला आलेत. आणि त्यांना ऐकायला पण कमी आहे. शेजारच्या बाईनं जर ओळखीचे असेल तर त्यांना सांगा ही सूचना. कमल सोपान सहाने यांची बहीण आजारी आहे. त्यांचे नातेवाईक स्टेजच्या डाव्या साईडला घ्यायला आले. त्यांनी तिकडे गेलं विठाल विठाल. हरी विठाल. आता करण लावून घ्या. येणे, आपण 15व्या अध्यायात एक ओवी आहे, येणे, भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेणे. म्हणजे यायचं. आता आपण आलोय, सगळे आपण आलोय. आणि आता हे असं नाही म्हणायचं माझ्या नशिबी आलं मी भोगीते, तसं नाही. हे मागचंही पुरं करायचं आणि जायचं. ह्या वर्षाची डायरी अजून क्लिअर व्हायची आहे. आता आपण जे वागतोय ना याची टेली मारायची पुढे, आणि मग पुढे हिशोब दिल्यावर जायचं. ते असं होत नाही का बाबा तिथं काही थोडीशी चिठ्ठी बिट्टी चालते किंवा एखादा धमकीचा फोन बिन चालतो, असं काय नाही चालत. तिथं ओके होतं ते. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाघिला उद्वेग दुःखाची केवळ, वाघिला उद्वेग दुःखाची केवळ, वाघिला उद्वेग दुःखाची केवळ, येणे, भोगणे, जाणे. आता आपलं एकच काम चालू आहे, यायचं, भोगायचं नाही. बस आता जाणं तर ठरेलच नाही. रविवारी तर सोमवारी नाही, सोमवारी तर मंगळवारी, एक दिवस गेम होणार. आता येणे संपला विषय. मग यावं लागतं. आपण येतात संत, आणि गगनगिरी महाराज आले. आणि गगनगिरी महाराजांसारखं योगी ज्या मातेने दिला, ती माता किती धन्य. प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या उद्धार. तो तेरे निर्धार नामा म्हणे, तो तेरे निर्धार नामा म्हणे, नारायण गा नारायण धा
मुलांची माता किती मोठी असेल का त्या मातेनं एवढ्या भक्तांना सांभाळणारा एक योगी दे. आणि आता 80% लोक फक्त बाप होण्यात मजा मानतात आणि पैसे पोरानं कमवले पाहिजे. कालच सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येक बापाचं एकच उद्दिष्ट आहे, मला हानपण माल कमव. प्रत्येक बापानं हेच ठरवलंय, 10 टाक 12 टाक, JCB घे, फोकलंड घे, काय तुला घ्यायचं ते घे, कर्ज घ्यायला मी आत्महत्या करीन पण तू कमव. इथं म्हणून एक महाराज मंडळीसाठी ओवे आहे, ह्या विश्वात ज्ञानोबरायला एकच आई आवडते, एकच. ज्ञानोबराय तर आपल्या सगळ्यांची आई आहे, पण ज्ञानोबरायला एक आई आवडते. ती कोणाच्या कीर्तनकाराच्या ध्यानात येत असली तर पहा, ज्ञानोबरायला एकच आई आवडते इन वर्ल्ड, अख्ख्या विश्वात. ज्ञानोबराय आपली आई आहे, पण ज्ञानोबरायांना आवडणारी जी आई आहे त्याच्या आईचं नाव मदालसा आहे. काय बाबा बाबा, ज्ञानोबरायांना सगळ्यात एक आई आवडते, तिचं नाव मदालसा आहे. सगळ्या आया मुलाला मोठं झाल्यावर तू असं वागे शिकवतात, पण मदालसा नावाची आई अशी झाली, झोका देताना सगळं शिकून झाली, तिला मदालसा म्हणतात. विश्वातली पहिली आई आहे इन वर्ल्ड, का बाळ झुळीत घातलं आणि झोक्या वडताने त्याला जगात कसं जगायचं, तू कोण आहे, तू कशाला आलाय, तू काय कर हे शिकवणारी पहिली आई. 18 भार वनस्पती फुले फळे ओळख, 18 भार वनस्पते फळे फळे ओळखते. त्या पोखरणी नदे गंगा वाहत, करणे नदी गंगा वाहते. त्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, आजा घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती. हे सुख चांदोनिया काचया योग जेविते, तेथे कोण साठवनिया काचया योग से. आपली आई काय शिकवते आणि ती आई काय शिकवते, म्हणून ज्ञानोबरायला ती आई आवडते. 6 अभंग आहे बरं का मदरसेचे, 6चा अभंग आहे, कुणाला लागले तर कधी वाचित जा. आपली आई काय शिकवते, बाप ऑफिसमधून आला, आईच्या कडेवर पोरग, पप्पा आले, पप्पा आले, आपले पप्पा आले. काय विद्वान आहे, आपले पप्पा आले, आपले पप्पा आले, विचार पप्पांना उशिरा का आले, एवढंच. आणि त्याचाच हात धरती, हान पप्पांना, हान 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 हान, आज बिगर 90 पिता कश काय आले, हान हान. पप्पाही लगेच गाल पुढं करतो, हान हान. ही आई काय शिकवते ऐका. झोळीत घातलं बाळ, दोरी ओढली आणि बाळाला काय सांगितलं म्हणे, बाळा आला ना जन्माला तू, हा नास काय, काय शिकवलंय मला, आला ना तू, नास काय, हा देह नास काय,
तू हा देह घेऊन आलाय, याच्या वरचं जे चमडं आहे ना, हे जर काढलं ना, आतमध्ये सगळी घाण आहे, आणि त्या घाणीचं शरीर सुंदर चमड्याने तू वर घेऊन आलाय. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरील चर्म घातले रे कृमी कीटकांचा थारा. आणि तू या जगात जे पाहणार आहे ना, हे सगळं लबाड दिसणार आहे तुला. तू एकच कर, आलाय ना, झोळीतच आहे ना, भजन कर आणि संतांना शरण जाय, गेल्यावर गगनगिरी महाराज तुझा उद्धार कर. काय आई आहे ही, आईनं शिकवलंय. म्हणून ज्ञानोबारायची सगळ्यात मोठी आई म्हणजे आवडती, ज्ञानोबारायला सोनं लय आवडतं. सोन्याच्या लय ओव्यात ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायला सोनं लय आवडतं, सोन्याच्या लय ओव्यात. ज्ञानोबारायांच्या ओव्या ज्ञानेश्वरी सोन्याच्या लय आहेत. पण ज्ञानोबारायांची आवडती आई फक्त एकच आहे, मदालसा. काय आई असेल. मग गगनगिरी महाराजांची माता किती मोठी असेल, त्यांच्याबरोबर त्यांना संस्कार करणारे वडील किती मोठे असतील. मला सांगा त्यांचं कुळ किती पवित्र असेल. हे असं नाही चालत का, असं नाही चालत. ते खडकावर पडलेलं पाणी काही फायद्याचं नाही. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, बाजून पेरलेलं बी फेल. तसं पारमार्थिक संस्कार नसणारे घराणे फेल. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. अंडरलाईन. म्हणून प्रभू रामचंद्राने पूल बांधायला एकाही इंजिनियरला दिला नाही. तुम्ही रामायण ऐकलं, रामायण अभ्यास करा, त्यावेळेला ते इंजिनियर होते. पण प्रभू रामचंद्राने एकच पूल बांधला, पण तो इंजिनियरला दिला नाही. का? सगळ्यांचा जर टक्का काढून घेतला तर पुलाला काहीच राहणार नाही. म्हणून सगळे पूल गेले, पण राम नामाचा पूल तसाच राहिला. तुम्ही अभ्यास करा. रामनामाचा पूल जसा ते, किती भजने मेले, पखवादे मेले, कीर्तनकारही मेले, हरिपाठ जसाच्या तसा गेलाय, काकडा जसा का तसा काय, किती इंद्रिकर गेले, हरिपाठ तसाच आहे. म्हणून प्रभू रामचंद्राने सीता आणायला लंकेत माणसं पाठवली नाहीत. तुमचं ते डोकं बंद पाठवले नाही. एकाही माणसाला लंकेतून सीता आणायला पाठवली नाही. मला एकाने विचारलं होतं का, याचं मला नंतर उत्तर सापडलं. लंका सोन्याची होती. यांना जर सीता आणाय पाठवलं असतं, यांच्याच खुनन मारणाऱ्या मेटावता गेलं असतं, यांनी लंकेतल्या भीतीला इटच ठुली नसती. म्हणून वानरं पाठवली पण माणसं पाठवली नाही. आणि म्हणून एकही युद्ध प्रभू रामचंद्रांनी माणसाशी केलं नाही. अख्ख्या रामायणात एकही युद्ध सगळं राक्षसांशी केलं, माणसांशी का केलं नाही. प्रभू रामचंद्रांची सायकोलॉजी इतकी चांगली होती, माणसं 90वर बदलतात. त्याला जर 90 दिली तर तो कोणालाही घोडा लावेल, याचा अभ्यास प्रभू रामचंद्राने केला होता. म्हणून ज्यांनी इनामदारीने काम केलं त्यांना प्रत्येक गावचा रक्षक करून टाकलं. म्हणून प्रत्येक गावचा रक्षक कोण आहे? मारुतराया देव नाहीये, येड्यावानी करू नका. देव नाही मारुतराया त्या गावचा रक्षक आहे. आणि किती बिंडोक माणूस असू द्या, दोनदा मारुतीला भेटायला जातोच. नवरदेव झाल्यावर एकदा, नदीवर जाताना एकदा जाणारच. म्हणून सगळ्या संतांनी भक्ती कशी करावा या हनुमंतरायाला काय भक्तीच्या त्या वाटा, 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 भक्तीच्या त्या वाटा. भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. म्हणून आजची गवळण ज्ञानी आहे. इथं आलो आता.
आणि आता गवळणीला सुरुवात जरा फास्टमध्ये सांगतो तुम्हालाही जेवायचं आहे का तशी तुमची काय अडचण नाही. हां नाही आज तुम्ही फिटच आहे. हां हे एक मडकं आहे, एक मडकं आहे. अभ्यास कालापा कसा आहे, हे एक मडकं आहे, हे मडकं आहे. याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहेत. मोजा पटकन 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. पण देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. 10 मोजा 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देहबरोबर होणं 10. आणि 10वं छिद्र ज्यांनी उघडलं त्यांना गगनगिरी महाराज. हा आता ह्या मडक्यात फक्त लाह्या आहे आणि मुरमुरे आहेत. म्हणजे लाह्या आणि दही आहे. लाह्या आहेत, दही आहेत. दह्याला चिकटल्यात. मग याच्यात दही घालायचं कारण काय? एक ओलसरपणा. पहिलं कारण दह्यामध्ये ओलसरपणा आहे. परमार्थिक माणसाच्या जीवनात थोडासा ओलसरपणा असावा. सतत राक्षसी वृत्ती नसावी. थोडंसं आता समजा पखवाद आहे, गायक आहे, टाळकरी आहे, ॲडजस्ट केलं पाहिजे मला. खरं त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यांचे सगळे कुटाने आपल्याला माहिती पण इलाज नाही. ॲडजस्ट झालं पाहिजे. म्हणजे ओलसरपणा पाहिजे अंतकरणात. ओलसरपणा साधूच्या जीवनात पहिला गुण पाहिजे. पण साधू धावायलाच लागले होतो का? साधू आहे का? नुसता धावतो माणूस साहेबांना. इंद्रिकडचं कीर्तन चालू. साधा धोत्रावाला आलो पण कट्टर होता माळबेळ. तो आला पाया पडायला. इंद्रिकडचे शिष्य ना गाठ त्याला म्हणे त्यानं 20 रुपयाची नोट होती त्याच्यात. बाबाने पाहिली होती 20 रुपयाची होती म्हणले जवळ येऊन देण्यात काही अर्थ नाही. त्याने दिल त्याला उचकून. आणि दुसरा माणूस श्रीमंत आला. त्याने 2000ची लांब नोट ठेवली. बाबा त्याला म्हणले कल्याण भाऊ पुत्रवती भाऊ. तो म्हणला गडी आहे मी. काय त्याचा घोटाळा पहा किती मोठा आहे. आता करंट लागलाय तुम्हाला. कुठं चाललं होतं आपलं? गेलं बॉम्बाला. बारीक ऐकलं तरच कळण, नाही तर नाही कळणार. साधू साधूच आहे. साधू साधूचे हे एक मडकं आहे. म्हणून ओलसरपणा असावा. एक. दुसरं दही चिकटून घेतं. चिकटून घेतं दही. दही वापरायचं कारण काय? एक ओलसर आहे. 2 चिकटून घेतं. आणि परमार्थिक माणसाकडं आकर्षण शक्ती असावा. आकर्षण शक्ती असावा. आणि मध्ये विषय नको. म्हणजे तिसरं आहे थोडासा आंबट असावा. माणूस बोलता नाही ना आतून निर्मळ असावा. वरून थोडा नंगाट असला तरी चालेल. आणि कधी ध्यानात ठेवायचं आपल्या तोंडावर जी माणसं अतिशय गोड बोलतात तेच आपला गेम करतात. हे कधी ध्यानात ठेवायचं. कधी ध्यानात ठेवायचं. जो माणूस घोड्याचा जास्त खरारा करतो तो घोड्याचे हरभरे इकितोच. घोड्याला साबण झावितो हरभरे इकितो. घोड्याला साबण महत्वाचा आहे का हरभरे? वाळून गेलं घोड आणि 6 वेळा देतो. ज्ञानोबरायने ओवीच केली पुज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानीनं. म्हणून याच्यात वापरलंय दही आणि याच्यात वापरलंय मुरमुरे. लई आणि मुरमुरे. याच्यात काय काय पटकन सांगतो फास्टमध्ये. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे. मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा. सरळ वरवडा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो. मोघाम बोलणं इथून येतं. इथून येतं. म्हणून एक शब्द म्हणून पहा. ओम 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 ओम. आणि मी म्हणतोय का तसं होतंय का पहा. ओम 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 ओम. इथं आत जातंय. इथं हलतंय. इथं धडधड होते. म्हणून 9व्या अध्यायात ओवे ओंकाराची कुशी अक्षरे उमरेशी तेही उपजत वेदेशी. हे त्याच्यात आहे. आणि त्यासाठी काल आहे. त्या काल्याची गवळण. गवळणीतला पहिला शब्द आहे गोकुळ. काय शब्द आहे? गोकुळ. आता मी जेवढी अक्षरं म्हणाल माझ्या तोंडातून त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो.
तुम्ही फक्त मोजायचं किती वेळा गो येते. सुरू सावधरावर का परत फापल्यावर गमत बिघडण. माझ्या तोंडातून जेवढे शब्द येणार आहे त्याला पहिला शब्द गो येणार आहे. गो गो काय येईल? गो. सुरुवात पाबर का आकडे उगायचे नाहीत. सुरुवात पाबर का पा पा सुरुवात. गावातना गोकुळ मित्र गोपाळ मित्र गोपिका धनतना गोधन रथना गोरथ औषधना गोमूत्र काय चालायचं डोंगर गोवर्धन घालचा मूर्त गोरथ त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. काहीच कळलं नाही. हा आता मोजा किती गो मोजायचं बरं का. काय गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाया चरायचा डोंगर गोवर्धन, गाया चरायचा मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. गोकुळ. आता किती वेळा आला? 10. मन मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 गोकुळ. हे गोकुळ आहे. गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. गोकुळ हेच गोकुळ आहे. गोकुळ मानेपासून वर इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 गोकुळ. दुसरा शब्द आलाय सुका. गोकुळीच्या सुका. आता आपल्याकडे सुखाच्या व्याख्या चुकीच्या आहे. जो माणूस कवडीचं काम करीत नाही बोंबलत हिंडतो माणसं म्हणते तो सुखी आहे. याना आहे का सुखी आहे? सुखाल कोण? सुखी कोणाचं म्हणजे माहिती का? ज्याचा संसारही चांगला, परमार्थही चांगला आणि ज्याचं भजन सतत चालू तो सुखी. आता आपण एवढे कीर्तनाला बसलेले आहेत आणि हे सगळे साधू बसलेले आहेत या बाजूला. ते जेवढे साधू बसलेले ना हे अख्खे सुखी आहेत. जेवढे बसलेत ना सगळे गगनगिरी महाराजांचे सगळे भक्त जेवढे अख्खे सुखी आहेत. आपल्या डोक्यात आहे जर कीर्तन रंगात आलं आणि लाईट जर आली तर गवळण वड्याला सोडून आपण बारड्याला जाऊ. आपण 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 परमार्थाचा अवसान आणतोय महाराज. आपण का धार्मिक आहे का? अवसान आणतोय बा मी आहे अवसान आहे. खरे ते काही घेणं आहे का कोणाचं? काही करा. 7 दिवस आनंद लुटला का नाही? मस्तपैकी कथा ऐकली, व्याख्यानं ऐकली, कीर्तनं ऐकली, मस्तपैकी नाम जप झाला, सुखी. आता आपल्याकडे सुखी कोणाला म्हणतात? पुरीची आई शेजारच्या बाईला म्हणते आमची गुड्डी आहे ना एकदम सुखी. इकडचा तांब्या इकडे उचलीत नाही. आणि पाहुणा आहे ना बाई देव माणूस. असा पाहुणा नाही सापडणार. गुड्डी अंडरपॅन्ट सुद्धा पाहुण्याची पिळीत नाही, पाहुणाच पिळतो. पाहुणा म्हणजे साक्षात देव माणूस. आणि माई गुड्डी आहे ना खरंच सुखी आहे. 22-23 गोळ्या खाती दिवसभर. 2 वेळा तिलाच इंजेक्शन टोचून घेते. काही लोक स्वतःलाच इंजेक्शन मारतात. ते शुगरवाली का BP वाली कोण आहेत कसा कस खुश येतात स्वतःला. कुठेही खुश आहे त्याच्याशी काय घेणं नाही. आणि ते म्हणतात आम्ही सुखी आहे. सुखी जगात एकच सुखी आहे अखंड भजन करतो तो. आणि सुखाचे 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. आणि 7वा प्रकार आहे ब्रह्मसुख. आणि गोकुळात कृष्ण जन्माला आला आणि मिळालं गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा.
अंतरंग गवळण म्हणायची. गोकुळ आणि आला ना कृष्ण जन्माला. आता कृष्ण आला बुधवारी, रात्री आला. आता जे 2-3 कारण आहेत. बुधवारी का आला? चंद्रवंशातला मूळ पुरुष बुध होता. रात्री का आला? तर अज्ञान रूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाश घडवणारा. आणि आल्यावर त्याने आता आमचे काय झालंय, कालेचे कीर्तनकारांनी त्या कृष्णाचा पार खेळ केला महाराज. खेळ काही तर असे पठ्ठे ते म्हणत्या कृष्ण गवळणी आडीत होता. कृष्ण गवळणी काय तोंड वाढायची पाळी आहे का नाही. आणि लोक म्हणत्या खरंय कृष्ण गवळणी आडीत होता. कृष्ण आपल्याकडे शनिवारी बाजारात गुजरी वांगे बटाटे इकायला संगण्याला म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकुळात दा इकायला म्हाताऱ्या जात असते का कॉलेजची पोरी? म्हाताऱ्या. मग कृष्ण म्हाताऱ्या आडिंग का? काय डोकं वापरित्यात लोक, काय कळत नाही. कुठून चरित्र वाचित्यात काय कळत नाही. गवळणी आडीत होते म्हणे. गवळणी कृष्ण. काही लोक म्हणले तो दही चोरायचा. त्याच्या एकट्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाया होत्या. एकट्याच्या. आणि ते बी गावरान. मग मी म्हणतो सगळ्या जरी खाट्या असल्या, एखाद्या पोरापुरते तो दुपटी आशंका नाही का 9 लाखच्या 9 लाख खाट्या होत्या. राजा नंदाच्या घरात 9 लाख गाया होत्या. आणि तिथून आपल्या संस्कृतीमध्ये जुन्या काळापासून नाही आत्तापर्यंत मुलीचं लग्न झालं का कन्यादानाबरोबर गोदान द्यायचे. आजही आपल्याकडे जुनी म्हातारी माणसं म्हणायचे, बाई हे बघ ते 3 नंबरची गाय आहे ना, पाहुण्याला सांग, मी नाही तर मी आणून घालतो. आणि पाहुण्याला जर गाय दिली तर तो म्हणायचा दान आलेले बाबा विकायची नाही. आता मुलगी 3ऱ्या मजल्यावर राहती, गाय कुठं द्यात. मग आता टॉमी द्यायला सुरुवात केली. जाय बाई दोन्ही टॉमी सांभाळ दिले. इथं तसं नाही. कृष्णाचा तर खेळ केला. कृष्णाने मुळात पुतना मारली. पुतना कोण? माया. पुतना कोण? अविद्या. पुतना कोण? अज्ञान. आणि अज्ञान मारल्याशिवाय कृष्णा होऊ शकत नाही, म्हणून पुतना मारली. पुतना म्हणजे आपले लोक म्हणले ती राक्षसी नव्हती, मग ती मेली, मग तिच्या स्तनातलं दूध प्याला, हा पट्टा गेला आणि त्याने दूध ओढलं, मग तो दूध प्याला आणि तो दूध गेल्यावर मग ती मेली, मग तिचे तुकडे करून पिटीत भरले, तुझा तू उचल आणि तुझा तू सुतक धर. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे अज्ञान आणि पुतना म्हणजे माया. आणि आज बसलेल्या सगळ्या माणसांना 3 जणांनी संपवलंय. अज्ञान, अविद्या. अज्ञान आहे आपलं. काय आपल्याकडे ज्ञान आहे मला सांगा. तुम्हीच सांगा. सगळी बसलेली माणसं, तुम्ही मी, आयुष्यभर जेवढी इस्टेट कमवली ती कोणासाठी कमवली? कशी कमवा? मुलांसाठी. ते सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. तुम्हाला सांगितलं कोण होतं? आणि बसलेले सगळे माणसं मला सांगा, आयुष्यभर तुम्ही जेवढं कमवलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेलो. महिला मंडळ तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतक्या आहे, जर पावसाळ्यात गेली साड्यांमध्ये जायचं. आता तुम्ही कुटीचे बंगले बांधले लोकांनी, त्याला झोपाळा केलाय. झोपाळा, त्या झोपाळ्यात तुम्ही बसणार कधी? स्विमिंग टँक केलाय घरात आंघोळीला, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला पटकन बसलेले माया पुढचे. बोला ना पटकन, पटापटा बोला. 50चे ऐ बोला 50चे झालेत का नाही? 50चे झालेत. शुगर बोला आहे. BP आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहे. मूळव्याधाचा ठणका, मागून फॅन लावायची वेळ आली, एवढी हवा आहे. बरं, मुतखाड्या वळवळ करतो ते. झोपताना गोळ्याची, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1, पुन्हा उभं राहताना 1. काहींना बाथरूमला जातानाच गोळे, इकडं खालं तरच इकडं होतात नाही. वाक्य ऐकायचं का? शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. तुमचं शरीर थकलं ना, जग संपलं. हे दोन्ही मुलं वाजवतात ना, यांना लोक मानतात, यांचे हात चांगले आहेत.
एकदा हात संपले ना संपले दोघावी. आमची तारीख घेतात लोक मशीन बरं आहे म्हणून. उद्या 2-4 दात पडले ना लोक कंशी काल तारीख उरफाट बोलायला लागलं संपलं. लोकांना काय घेणं. आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उपयोग घेतात. आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली हे नाही झोप. आता शरीर थकलं का सगळं इंद्रिकचं वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काय घेणं आहे. लोक वापरून घेणार सोडून देणार. लोकांना काय घेणं आहे. काय घेणं. आता समजा मी चालू कीर्तनात मेलो तुम्हाला काय घेणं आहे. 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार बरं झालं लय खसकीत होतं. लोकांना काय घेणं नाही. भ्रम आहे आणि हा सगळ्या भ्रमाचं नाव आहे अज्ञान आणि हिचंच नाव आहे पुतना. अज्ञानात आहे आपण. अज्ञानात आहे का नाही. नवी नवरी पाहिली ना तुम्ही म्हणलं नवी नवरी घरात जर आली ना नवी नवरी पहिले 2-3 दिवस इतकं काम करते ती पोरगी. घर झाली ती भांडे घाशी ती शेळ्यांचं पाहती बकरांचं पाहती बै 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 सगळं आंघोळीला पाणी देणार. आपल्याला वाटतं जिजाबाईच आली आता वैकुंठावरून. आणि ती सासू बिचारी भोळी ती म्हणते जाऊ मर बाई माझ्या पप्याचं उशिरा झालं बरं का पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. वस्तू मी आता म्हणलं मा पप्या देवाला सोडायला लागतो पण देवानं घरानं ऐकलं वस्तू लय जोरात बाई. सासऱ्याचं धोतर आहे धुती माझं लुगडं आहे धुती शेळ्यांचं आहे पाहती बकरांचं आहे पाहती. आता मला थोडं आहे ना बोला ना तुम्हीच आता थोडं मला मोकळं झाल्यासारखं. ही पहिल्या आठवड्यातलं सांगतोय. आणि एकदा ती वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का मग आपण म्हणायचं कस काय चालेल काय ऐकती काय सांगती. त्वान जोडाय माणूस नाही बाई त्वान जोडाय माणूस नाही. माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलन बाई पण पार येडा झाला बाई मा पप्या येडा. सारखा त्या पोरी मागच हिंडतो बाई. गिन्नीतही संगत घासातही संगत कांद्याच्या रोपातही संगत. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. अशा म्हणणारच माया पुढं बसले पाहता काय. अरे बाबा ही माया आहे आणि तिचं नाव पुतना आहे पुतना. आणि पहिली कोण मारली पुतना. पुतना नावाची माया मरत नाही तोपर्यंत ह्या गोकुळात कृष्ण येत नाही. माया कमी झाली. पहिली मारली पुतना दुसरा मारला बाबळवाट. पहा किती सुंदर आहे माया. आणि माया थोडी कमी केली पाहिजे महाराज. थोडंसं वय झालं ना थोडं थांबूनच घेतलं पाहिजे. हे उगल ते मागून हलवा म्हणते ते सिस्टमॅटिक थोडंसं. म्हणून सगळे सर्व्हिसवाले मला सांगा विशिष्ट वयानंतर बौद्धिक पातळी कमी होते. इंद्रियाची ताकद कमी होते स्मरणशक्ती कमी होते. मग तो माणूस चिडचिड करतो. शुगर ज्या माणसाला ना शुगर ते वेळेत जर जेवलं नाही ना ते कुत्र्याला आणतं मांजराला नाही आणतं. ते शुगर असलेलं माणसाचं काम अवघड राहतं. ते काही बरोबर म्हणतो. मानसिक तणाव असतो त्यांना. आणि 80% लोक तणावात आहेत. आणि कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना स्टेजवरच्या माझ्या सगळ्या सगट एकच रोग झालाय लोकांना. म्या केलं काय याला औषधच नाही काही नाही. लोकांना काही पेशंट असे डॉक्टरकडं काहीच नाही फक्त डबड्यात चिलर घालून वाजवली तरी डोळे उघडतात. फक्त पैशाचा रोग झाला नाही त्यांना रोग नाही. त्याच्याला पाहिजे शुगर आणि बी. तुम्ही अभ्यास करा एवढे वयस्कर माणसं आहे वार. आता हे गुंजाळ बाबा मी 12 झाल्यापासून पाहतोय गुंजवळवाटीत जसंच्या तसंच म्हातारा आहे. आता हे साहेबांवर प्रेम असणारे त्यांचे जवळचे येतात करपे मान पहिल्यापासून साहेबांचे निष्ठावंत माणूस आहे. पण ते पहिल्यापासून जसेच्या फ्रेश शुगर नाही तांबड्या नाही पांढऱ्या नाही पिशीत नाही चेक करून पहा. आणि आता काही झालं का पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या पांढऱ्या काढा तांबड्या भरा तांबड्या काढा पांढऱ्या वाढा दोन्ही काढा उचला त्याला.
आणि हो दे आमचा स्लॅब पुरा. माणसांना रोग का झाली? रोग ही माणसं तसं नाही. निर्मळ मनाची जी माणसं असतात निर्मळ, ती रोगाला बळी पडत नाहीत. निर्मळ मनाशिवाय झालं काय झालं. पण काही माणसं जळत असतात, जळत आतल्या आत आतल्या आत आतल्या आत. म्हणून ज्ञानोबाराने एक ओवी केली, लाकूड कोरणारा भुंगा, लाकूड कोरणारा भुंगा फुलाच्या पाकळीचा मकरंदाचा पान फाडू शकत नाही. जो भुंगा लाकूड कोरतोय, लाकूड काय ओवे, लाकूड कोरतोय, तो भुंगा पाकळीवर बसला तर मकरंद खातोय, पण पाकळीचं पान तोडत नाही. पान पातळ आहे का? तो प्रेमात गुंतलाय. प्रेमात, माणसाकडं प्रेम असावं. आणि म्हणून पहिली मारली पुतना, दुसरा मारला बाबळ भट, आणि बाबळ भट म्हणजे अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना तोच झालाय, अहंकार. अहंकार अहंकार नावाचा बाबळ भट गेला का कृष्ण याच्या जन्माला आला. याच्या जन्माला आलाच कृष्ण. मग गोकुळीच्या सुका आणि केल्या ना खोड्या, लहान 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 मुले घेऊन घोड्या करे घोड्या करे घोड्या करे घोड्या करे घोड्या करे घोड्या घरी मला मन मोहन 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 घोड्या घरी मला मन मोहन 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 घोड्या घरी मला मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन घोड्या घरी 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 मला मन मोहन 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 घोड्या घरी मला मन मोहन 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 घोड्या घरी मला. रामच्या घरा येऊन चोरी करी नाही तू पुरवणी या रामच्या येऊन घोड्या घरी मला मन मोहन 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 घोड्या घरी मला मन मोहन 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 घोड्या घरी मला मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 लहान. अरे म्हणा घोड्या घरी घोड्या घरी घोड्या घरी घोड्या घरी घोड्या घरी घोड्या घरी मला मोहन. इकडचे म्हणतात का इकडचे म्हणतात, मला थोडा ताळमेळ लागू द्या. अरे भाऊ मॉनिटरला मॉनिटरांकडे जर आवाज तरी म्हणत ए घोड्या या गोकुळात केल्या, इको बंद कर. आणि मग गवळणी म्हणायला लागल्या, जाऊ जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरे मला जाऊ दे रे
त्या मॉनिटरची काय तक्रार आहे पाहिजे एकदा काहीतरी घोटाळा आहे. पुतना मारली, बाबळबट मारला आणि खोड्या केल्या. ऋतुला बाई काट या आडवाट, ऋतुला बाई काट या आडवाट, नंदा सकारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. होता जोडीला आले गोडीला. कसा बोलू मी काट काढला. ओ बाई बाई कसा बोलू मी काट काढला. ऋतुला बाई काटा, ऋतुला बाई, ऋतुला बाई काटा या हाड वाट, नंदा सकारटा. विठाला पहिली मारली पुतना म्हणून तुमच्या माझ्यातली पुतना मारा अविद्या. 2 बाबळ भट मारा म्हणजे अहंकार मारा. आणि 3 याच्यात खोड्या करा. याच्यात खोड्या नका करू, याच्यात खोड्या करा. आणि याच्यात खोड्या करायला 6 पोर आणि 6 पोरी आहेत ना. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार अशा इच्छा, वासना, तृष्णा, मनुष्यान तेनशा. आणि मग खोड्या कशा आहे? तळवे तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता. डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळहात तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता. डावे गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगाने रंगनात तो मैं देखीना सये, रंगाने रंगनात तो मैं देखीना सये. तळहात तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता. डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. आणि खोड्या केल्यावर कशा केल्या? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने. बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने. लपूनयाचा भौराग, तुम्ही लपूनयाचा भौराग. लपूनयाचा बबला गे, तुम्ही लपूनयाचा बबला. आळ घेता सारंग धराग, आळ घेता सारंग धरा. आळ घेता सारंग धरा गे, आळ घेता सारंग धरा. तुम्ही पारा घरच्या बारा गे, गोकुळच्या दारी. तुम्ही पारा घरच्या बारा गे, गोकुळच्या दारी. तुम्ही
सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाणी. याच्या आतलं आहे बरं का, हे बाहेरचं नाही. याच्या आनंद बाहेर नाही आहे, आनंद आत आहे. आपल्याला दुसऱ्याचं वाईट करण्यात बाहेर आनंद आहे माय, पण परमार्थातला आतला आनंद आहे. आणि ज्यांनी आतला आनंद घेतला त्यांना गगनगिरी मा. तुम्ही बाहेरच्या जगात आनंद सापडू नका. याच्यात काय आनंद सापडायचा आहे? याच्यात जर कोणी आनंदीच नाही. आता तुम्ही जर म्हणले मी आनंदी आहे तर माझं दुखणं मला माहीत. मी जर तुम्हाला म्हणलो आनंदी आहे, तुम्ही म्हणाल वही पुरणारच नाही, एवढे दुखणे आमच्याकडे. तुम्ही बाह्य जगात सुख सापडू नका, आतल्या आत सुख सापडा. यांच्याकडे काय सुख सापडायचं आहे? आता बसलेले सगळ्या कोणत्या माणसाला समाधान आहे? ज्याला जास्त पैसे त्याला झोप नाही. काहींच्या कपाट भर नोट आहेत, कपाटात नोट आहेत, कपाटावर हात ठेवून मेले, नोटा तशाच. बंगल्यावाल्याच्या पुढं भिकारी गेला, बंगल्यावाला नंगाट होता, बाहेर निघ. जर पुन्हा गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझे हे दिवस आले, तुला सांगा. तुम्ही काय घेऊन बसले? हसत आनंद लुटा. का तुम्हाला वाटलं सुद्धा नाही आज एवढ्या उन्हात तुम्ही आतला आनंद लुटताय बाहेरच्या आनंदात. आणि बाहेर आनंद आहेच कुठं? बाहेर आनंदच कुठे? ज्यांच्याकडे जास्त पैसे त्यांना तेवढेच रोग आहेत, आणि ज्याला काहीच नाही. पुलाखाली भिकारी झोपत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. आणि बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बॉगडी, उघडा बम भोपळा, बरमोडा चड्डी, बाथरूम मध्ये बॅटरी लावून, किचन मध्ये बॅटरी लावून, सरकत मग आला, त्याची सावली पाहून खाली पडला. दोन्ही बॉल सटकली, गेलं नाही त्यानं. नाही ना. आणि लोकांनी काय केलंय, मानसिक तणावाला भजन हे औषध आहे. मानसिक तणावाला भजन हे औषध आहे. लोकांनी मानसिक तणावाला 90 औषध काढ. पिऊन झोपलं म्हणजे मग रिलॅक्स. तुम्ही मोठमोठी माणसं पहा मारा, तशी झोपू शकत नाही. आज लोक तापेले बरं का, तू पूर्ण घेऊ. विठाला 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 हा एक आनंदच आहे. माझ्या कीर्तन ऐकलं हसायची गरज नाही, आपोआपच तयार होतं ते. आता तुम्ही पार रात्री 2 तास, आता 2 तास फ्रेश आहे. काय झालंय महाराज, आमच्या बोलण्याचं थोडं लोकांना झोंबतंय, पण ती काळाची गरज आहे. आणि कोणीतरी बोललं पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांनाच दाबून मारायचं ठरलं तर मग काय उपयोग आहे त्याचा? बोलला का दाबला, बोलला का दाबला, बोलला का दाबला, बोलला का दाबला, म्हणजे एखादी अख्खे बोलतील ना. तुम्ही बोलणाऱ्या माणसाला थोडंसं मोकळं बोलून दिलं पाहिजे. तुम्ही लगेच त्याला कशात तरी गुतव, तो परत काढलाच नाही पाहिजे असं करून ठेवायचं. म्हणजे कसं झालं, कुणीतरी बोललं पाहिजे. पण आपल्याकडे नियम झालाय, बोलला का दाबला, असा दाबायचा का काढलाच नाही पाहिजे परत. आणि ते चालत नाही. तुम्ही दुःख सगळ्यांच्या जीवनात येणार आहेत. सगळे ध्यानात ठेवा. राजे छत्रपतींच्या जीवनात सुद्धा अपत्य शोक जास्त नव्हतं. तुम्ही अभ्यास करा. राजे छत्रपतींच्या जीवनात सुद्धा अपत्य शोक जास्त नव्हतं. दोन्ही मुलं कमी वयात गेली. अभ्यास करा. राजारामाचं मृत्यूचं वय फक्त 25 वर्ष होतं, फक्त 25. आणि 25व्या वर्षी राजारामाचा मृत्यू झाला, 25व्या वर्षी. पण महाराणी ताराराणीने 26 वर्ष कारभार केलाय. 26 वर्ष स्त्रीने. आपण भक्त म्हणतो आम्ही स्त्रियांना अधिकार दिले, अधिकार पहिलेच होते. 26 वर्ष कारभार करताना सैन्य कमी होतं. पण महिला म्हणत तुमच्यासाठी वाक्य आहे,
शत्रूला नाव घेतलं तरी घाम फुटत होता, त्यांना महाराज ताराराणी म्हणतात. शत्रूचा आवाजच नाही. आपण नुसतं म्हणतो ना संताजी धनाजीला घोडे दिसायचे, आपण म्हणतो ना तख्त काढला, कोथळा बाहेर काढला, तसं नाही. इथं नाव जर घेतलं नाव तरी सैन्याला घाम फुटत होता. आणि महिला म्हणलं शेवट जेव्हा ताराराणींचं वय झालं तेव्हा आपलं वाक्य नाहीये, शत्रूचं वाक्य आहे. शत्रूचं आणि शत्रूच्या सेनापतीचं वाक्य आहे. किती राण्या होतील पण महाराणी ताराराणी सारख्या. हे आपल्या लोकांचं कधीच कौतुक करीत नाही. आपण गुंजाळवाडीच्या परिसराचं आणि गगनगिरी भक्त परिवाराचं मनापासूनच कौतुक केलं पाहिजे. तोंडावर नाही, तात्पुरतं नाही, आतून केलं पाहिजे. समोर माईक आहे म्हणून नाही, समोर माईक आहे म्हणून नाही, अंतकरणातून प्रेम केलं पाहिजे. आज लाखोने लोक जेवून गेलेत. या संगमनेरच्या इतिहासात सगळे गगनगिरी महाराजांचे सप्ते सगळे विक्रम मोडल्यासारखे झाले. सगळे आता 8वा सप्ताह आहे. मी 8ही सप्त्याला होतो, मला 8ही सप्त्याला मी होतो. आता पुढचा माझ्या हातानं होतो का नाही, हां मी राहतो का नाही असेल. हां पण महाराज तुम्ही माना नाही तर नका म्हणून, साहेब आहेत सगळ्यांनी. आता साहेबांनी अनुभव घेतला, परमार्थिक शक्तीने थोडाफार समाजात बदल होतोच, बदल होतो. आणि तो आपल्या भागात झालायच. नाही तर अन्नदान करण्याची प्रवृत्ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली, मदत करण्याची प्रवृत्ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गगनगिरी महाराजांच्या भक्त परिवारामुळं लोक एकत्र आली, हा फार मोठा प्रयोग. सगळे एकत्र रंगले. 10 दिवस सगळे विसरू. अरे मंडप, आचारी, कीर्तनकार, ते कीर्तनकारांच्या तारखा ठरवताना लई कुटाणा राहतो महाराज. हा म्हणतो मा पाहुणा घ्या, तो म्हणतो तो पाहुणा घ्या, तो म्हणतो माझ्या पाहुण्याचं कीर्तन लई भारी आहे. अरे तू या वाटेवर ठोय, आम्हाला काल तकलीफ करतो घ्या. त्याच्यात जात्या 15 दिवस लई घोटाळा होतो. तो ते लपडं मी घेत नाही मायक, पण ते आता ह्याच्यातच येते नाही तर मी त्या कुटाण्यात पडत नाही. मी महाराज लोकांच्या कुटाण्यात कधीच पडत नाही. ते घेतलं का लई झटे होते. तो बाबा घेतला का तो कुडूर आला त्याची चौकशी करा, त्याचे पैसे बरोबर आहे का ते कोणसे करा, ते कुटाने कोण सांगितले. पण आपला सप्ताह हा विक्रम सप्ताह झाला. आणि आता आमदार साहेब आहेत, दोघंही आहेत. आता आपण गगनगिरी महाराजांचा सप्ताह करतोय, पण रोज आपण छत्रपतींचं नाव घेतोय. तेव्हा आपल्याला एक तालुक्यामध्ये छत्रपतींचा एक सप्ताह मोठा केला पाहिजे. एक सप्ताह मोठाच केला पाहिजे, करायलाच पाहिजे. म्हणजे नंतर बंद करा असं नाही, सुरुवात करून दिलं होतं ते. हा सप्ताह सुरू करताना असं झालं पण होऊन गेलं. विठाला विठाला आणि ह्या सप्त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कौतुक साहेब, या परिसरातल्या तरुणांनी, दिलीपरावांनी, आबासाहेबांनी, सगळ्या गगनगिरी भक्त परिवाराने फार मोठं काम केलं. नाही तर एवढं कुठे एवढे लोकांना अन्न. आणि आपल्याकडं या गगनगिरींच्या सप्त्यामुळं संघटन झालं. आणि संघटन म्हणजे काला, काल्याची खरी व्याख्या आहे संघटन. संघटन ह्या शब्दाचा अर्थ एकत्र येणं, विघटन याचा अर्थ फुटणं, पण संघटन याचा अर्थ काला करणं. आणि संगमनेरमध्ये सगळ्यात मोठं संघटन झालं हा काला. काल्याचा अर्थच संघटन आहे. वेळ फार झालाय, अजून वेळ आहे. गायक वादक सगळ्या मंडळी, पहिलं कौतुक जागेवाल्यांचं केलं पाहिजे, मंडळाचं केलं पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं. मग आमच्या सिस्टीमवाल्याचं केलं पाहिजे. गडी आमच्या सगळ्या सप्त्यांना चांगला लावून धरला येतो. आणि ते परवडणारं पोर गेले, तकलीफ करीत नाही आमच्याकडे. आता तुम्ही आपले सगळे कलाकार हे आपल्या तालुक्यातले आहेत महाराज. आपल्या सप्त्याचं हे वैशिष्ट्य आहे. आपण हे कलाकार जेव्हा आणतो हे सगळे आपल्या मातीतले आहेत, आपल्या मातीतली पोरं. मग आपल्या पोरांना आपणच मोठं केलं पाहिजे. आपल्या आता हे मुलगा आपल्या मातीतलेच, आपल्या मातीतली माणसं आपणच मोठी केली तर एक दिवस ते आपल्यालाच कामायला. नाही तर आपल्याला आता बाहेर खर्च झाला किती असता कलाकार आणायला. सगळ्या मंडळीला धन्यवाद. दहीहंडीची गवळण होईल, आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही. विठोबा
विठोबा हरी जय विठोबा